आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज। झाडांचा आक्रोश, कागल निढोरी रस्त्यावर अमानुष कत्तल। सर्जेराव भाट, मुरगुड प्रतिनिधी। कागल निढोरी रस्त्यावरील हिरवाईचा कळस ठरलेली झाडे सध्या निर्दयी कुऱ्हाडीखाली पडत आहेत। दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या क्रूर कत्तलीमुळे निसर्गप्रेमींच्या भावना तीव्रतेने व्यक्त होत आहेत। देवा रे देवा, आम्हाला वाचवा, आमची कत्तल थांबवा, असा जणू करून आक्रोश ही झाडे करत असल्याचे चित्र समोर येत आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूनी उभे राहून पावसात उन्हात प्रवाशांना सावली देणारी, शुद्ध हवा व ऑक्सिजन पुरवणारी, निसर्गाची शोभा वाढवणारी ही झाडे एका झटक्यात आडवी केली जात आहेत। एका झाडाला 20 वर्ष वाढायला लागतात, ती झाडे 100-150 वर्ष जगतात, मात्र त्यांचा जीव एका तासात संपवला जातो। जीवशास्त्र सांगते की झाडे सजीव असतात, फक्त त्यांना पळता येत नाही, म्हणून माणूस त्यांची अशी अमानुष कत्तल करतोय। हा सवाल सर्वसामान्यांनाच नव्हे तर मंत्र्यांनाही पडला आहे। राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनीही या कत्तलीबाबत जिल्हा प्रशासनाला प्रश्न विचारले आहेत। झाडे नसल्यास पर्यावरणीय समतोल बिघडेल, वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात येईल आणि माणसांच्या जीवनावरही गंभीर परिणाम होईल। हे वास्तव सर्वांना माहीत असूनही कत्तल थांबत नाही। झाडांचा आक्रोश थांबवा, त्यांची कत्तल थांबवा, उलट भरपूर झाडे लावा, त्यांना जपा, कारण तीच आपल्याला जगवतील, असा निर्धार आता निसर्गप्रेमींनी केला आहे। कायदा ही झाडे वाचवण्याचे आवाहन करतोय, पण तो अंमलात आणणे ही वेळेची गरज आहे। कागल निढोरी रस्त्यावरच्या झाडांची ही निर्दयी कत्तल तात्काळ थांबवून पर्यावरण संरक्षणासाठी नागरिक आणि निसर्गप्रेमींनी रस्त्यावर उतरावे, अशीच भावना व्यक्त होत आहे।